शिर्डीतील साईबाबा पुण्यतिथी उत्सव जो आहे तो भक्तिभावानं साजरा करण्यात येत आहे। मंदिर परिसरामध्ये विविध स्वरूपाचा आकर्षक सजावट जी आहे ती संस्थांच्या वतीने करण्यात आली। फुलांची सजावट असेल त्यासोबत आकर्षक विद्युत रोषणाई असेल मंदिर परिसराला करण्यात आलेली आहे। सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी दर्शनासाठी दिसून येत आहे। आता आपण आहोत गुरुस्थान दर्शनाजवळ। या ठिकाणी बाबांचं गुरुस्थान आहे आणि या परिसरामध्ये देखील भाविक दर्शनासाठी गर्दी करत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय। खरं तर शिर्डीतील पुण्यतिथी उत्सव ग्रामस्थांना कसा वाटतो आणि विश्वासांच्या समोर काय काय आव्हानं असतात, आपल्यासोबत आहेत माजी विश्वस्त सचिन तांबे। ग्रामस्थांना पुण्यतिथी उत्सव जो आहे तो नेमका म्हणजे जी भावना आहे काय आहे, कारण साईबाबांचं महानिर्वाण झालं तेव्हापासून आज तागत ही परंपरा सुरू आहे। साईबाबांचा हा दशऱ्याचा दिन जो आहे तो बाबांचा महानिर्वाण दिन देखील आहे। तिथीनुसार या दिवशी बाबांचा आराधना विधी केला जातो आणि हा आराधना विधी सर्व भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की बाबांना स्मरण करून त्यांचा आराधना विधी करायला मिळणं ही एक मोठी गोष्ट असते। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी भिक्षा झोळीचं आयोजन करण्यात येतं। साईबाबा स्वतः भिक्षा मागायचा जो भुकेला आहे त्याला अन्न द्यायचे, तीच परंपरा आजही सुरू आहे। सर्व साई भक्तांना या ठिकाणी झोळी दिली जाते आणि त्या माध्यमातून या ठिकाणी भिक्षा मागून ते संपूर्ण भिक्षा जी आहे ती साईबाबा संस्थाच्या भोजनालयामध्ये सर्व साई भक्तांना मोफत या ठिकाणी प्रसादरूपी भोजन दिलं जातं। साईबाबांच्या या उत्सवानिमित्त या ठिकाणी आजचा पहिला दिवस झाला। आज अखंड पारायण सुरू आहे, संपूर्ण रात्रभर द्वारकामाईमध्ये पारायण सुरू राहील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज जी पाद्यपूजा झाली, या पाद्यपूजाच्या माध्यमातून या ठिकाणी साईबाबा संस्थांचे जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, आता जी अतिवृष्टी झालेली आहे त्या अतिवृष्टीतून सर्व शेतकऱ्यांना बाहेर पडू देत अशा प्रकारची प्रार्थना केली। ही मोठी गोष्ट या ठिकाणी साईबाबांना प्रार्थना केली। मला विश्वास आहे की बाबा ही आमची इच्छा पूर्ण करतील, ही जी आम्ही मागणी आहे ते मान्य करतील आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी एक मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळणार आहे भक्तीच्या माध्यमातून। दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या ठिकाणी बाबांचं सीमोल्लंघनाचा देखील कार्यक्रम मंदिराच्या वतीने केला जातो। आम्ही सर्व युवक एकत्र येतो व या ठिकाणी दुष्ट प्रवृत्तीवर चांगल्या प्रवृत्तीचा विजय म्हणून सीमोल्लंघन देखील या ठिकाणी खंडोबा मंदिरामध्ये आम्ही सर्वजण मंदिरातून निघून जात असतो, बाबांचा भगवा झेंडा घेऊन जात असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी आज पालखीची शोभायात्रा आहे। उद्या मुख्य दिवशी साईबाबांना सोन्याच्या रथामध्ये बसून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शोभायात्रा केली निघणार आहे। संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो या ठिकाणी विविध या ठिकाणी लाइटिंगने तो या ठिकाणी झगमटलेलाच आहे, परंतु वेगवेगळ्या डेकोरेशनच्या माध्यमातून अतिशय शोभा निर्माण झालेली आहे। मला असं वाटतं की आजचा जो शिर्डीचा जर तुम्ही मला विचारलं की आज शिर्डीचं वातावरण कसं आहे, तर शिर्डीचं वातावरण जे आहे ते भक्तिमय आहे, मंगलमय आहे, आनंद आहे। सर्व भक्तांमध्ये या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा आहे की मला माझ्या बाबांचं दर्शन दसऱ्याच्या दिवशी घ्यायचंय, आराधनाच्या दिवशी, विधीच्या दिवशी घ्यायचंय, अशी भावना घेऊन या ठिकाणी सर्व साई भक्त शिर्डीमध्ये आलेले आहे। शिर्डी ही संपूर्ण साईबाबांच्या नामाने या ठिकाणी गजराने या ठिकाणी पूर्णपणे गुंजून गेलेली आहे आणि एकंदरीत हा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। एकंदरीत बघितलं तर कशा पद्धतीने पुण्यतिथी उत्सव साजरा होतो हे आपल्याला सचिन तांबे यांनी सांगितलेलं आहे आणि ग्रामस्थांच्या देखील भावना असतात की पुण्यतिथी उत्सवामध्ये सहभागी व्हावा आणि त्यासाठी ग्रामस्थांची तयारी देखील मोठ्या प्रमाणात दिसून येते। कॅमेरा पर्सन अभिजितचा मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, शिर्डी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।